मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाची खरी सुरुवात नेमकी कोणत्या दिवशी होते? हा दिवस फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर सृष्टीच्या निर्मितीचा दिवस, विजयाचा दिवस आणि शुभतेचा प्रारंभ मानला जातो. तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा. पण गुढीपाडवा का साजरा केला जातो? त्यामागे कोणत्या पौराणिक कथा आहेत आणि गुढी उभारण्याची परंपरा कशी सुरू झाली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याशी संबंधित कथा, परंपरा, महत्त्व आणि रीतिरिवाज सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात दरवर्षी अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येक वर्षी आपण तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने या सणांचे स्वागत करतो. अशाच महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा असा सण आहे ज्याच्या सुरुवातीपासून सनातन धर्मातील अनेक पौराणिक कथा आणि परंपरा जोडलेल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात, पूजा करतात आणि विविध प्रकारचे नैवेद्य व प्रसाद अर्पण करतात. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या पौराणिक कथा, त्यामागील परंपरा, त्याचे धार्मिक महत्त्व आणि रीतिरिवाज जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या चॅनेलवर. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की गुढीपाडवा नेमका कधी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस. गुढी या शब्दाचा अर्थ विजयाचा ध्वज असा होतो, तर पाडवा म्हणजे शुक्ल पक्षातील पहिला दिवस. या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही म्हटले जाते. तसेच काही ठिकाणी याला युगादी किंवा उगादी असेही म्हणतात. आता जाणून घेऊया गुढीपाडव्याशी संबंधित पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार सत्ययुगात म्हणजे रामायण काळात जेव्हा लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले, तेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेचा शोध घेत दक्षिण भारतात पोहोचले. त्या काळात त्या प्रदेशावर राजा बालीचे राज्य होते. एके दिवशी श्रीराम आणि लक्ष्मण यांची भेट सुग्रीवाशी झाली. सुग्रीवाने श्रीरामांना सांगितले की राजा बाली अत्यंत शक्तिशाली आहे आणि तो लोकांवर अत्याचार करतो. सुग्रीवाने श्रीरामांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु बालीच्या भीतीमुळे तो स्वतः काही करू शकत नव्हता. तेव्हा भगवान श्रीरामांनी बालीचा वध केला आणि त्या प्रदेशातील लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले. असे मानले जाते की हा दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता आणि त्या विजयाच्या आनंदात लोकांनी विजयध्वज फडकवला, जो पुढे गुढी उभारण्याची परंपरा म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी लोक आपल्या घराच्या दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हा सण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, म्हणूनच हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार वर्षातील 12 महिने असे आहेत: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हिंदू कालगणनेनुसार गुढीपाडव्यापासून नवीन संवत्सर सुरू होतो. याशिवाय आणखी एक ऐतिहासिक कथा सांगितली जाते. असे सांगितले जाते की शालिवाहन नावाचा एक पराक्रमी राजा होता. शत्रूंनी त्याला खूप त्रास दिला होता, परंतु त्याच्याकडे मोठी सेना नव्हती. तेव्हा त्याने एक युक्ती केली. त्याने मातीचे सैनिक तयार केले आणि त्या सैनिकांवर पाणी शिंपडून त्यांच्यात प्राण फुंकले. असे म्हणतात की त्या मातीच्या सैनिकांनी जिवंत होऊन राजा शालिवाहनाला युद्धात मदत केली. त्यामुळे शत्रूंचा पराभव झाला आणि शालिवाहनाने विजय मिळवला. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शकाची सुरुवात झाली. महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात
गुढीपाडव्यापासूनच होते। या नवीन वर्षाचा पहिला महिना असतो चैत्र। चैत्र महिना हा नवीन सुरुवातीचा, आनंदाचा आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो। हिंदू पंचांगातील शेवटचा महिना असतो फाल्गुन। फाल्गुन महिन्यात होळीचा सण साजरा केला जातो। या काळात जुन्या आणि कोरड्या वस्तू जाळून नवीन सुरुवातीचे स्वागत केले जाते आणि चैत्र महिन्यापासून झाडांना नवीन पालवी फुटते, नवीन पाने येऊ लागतात। म्हणूनच हा महिना निसर्गाच्या नवचैतन्याचा महिना मानला जातो। आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो। या दिवशी काही ठिकाणी विशेष प्रकारचा प्रसाद तयार केला जातो। असे मानले जाते की जो व्यक्ती सकाळी काहीही न खाता हा प्रसाद ग्रहण करतो तो वर्षभर निरोगी राहतो आणि आजारांपासून दूर राहतो। भारताच्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हा सण 9 दिवस विशेष विधिविधान आणि पूजेसह साजरा करण्याची परंपरा आहे। या उत्सवाचा समारोप रामनवमी या दिवशी होतो। चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्राला वासंतिक नवरात्र किंवा चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते। गुढीपाडवा या दिवशी लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात, रांगोळी काढून तोरण बांधून घर सजवले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर गुढी म्हणजेच झेंडा उभारला जातो। गुढीवर कडुनिंबाची पाने आणि बत्ताशांची माळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते। असे मानले जाते की कडुनिंबामुळे मनातील कडवटपणा आणि नकारात्मकता दूर होते, तसेच बत्ताशांमुळे आयुष्यात गोडवा वाढतो। या दिवशी कुटुंबात अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात, जसे की श्रीखंड पुरी, पुरणपोळी असे अनेक खास पदार्थ घरीच तयार केले जातात। या सणाच्या दिवशी लोक पारंपरिक कपडे घालतात। स्त्रिया नऊवारी साडी किंवा पैठणी साडी नेसून सजतात, तर पुरुष कुर्ता पायजमा किंवा धोतर कुर्ता परिधान करतात। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कडुनिंबाची पाने खाल्ली जातात। असे मानले जाते की कडुनिंब खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात। रांगोळी काढून आणि तोरण लावल्यानंतर हनुमंताची पूजा केली जाते। त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी सुरू होते। सर्वप्रथम एक काठी स्वच्छ धुवून घेतली जाते। त्या काठीवर साडी किंवा कापड बांधले जाते। त्यावर आंब्याची पाने, कडुनिंबाची पाने आदी बत्ताशांची माळ बांधली जाते। त्याच्यावर तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो। त्यानंतर कलशावर स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर हळद कुंकू लावले जाते। घराच्या पूर्व दिशेला चौकी ठेवून त्यावर लाल कापड अंथरले जाते। त्या लाल कापडावर नारळ आणि फुले ठेवली जातात। काही लोक घट स्थापनेसाठी मातीच्या कुंड्याचा वापर करतात। यानंतर गुढीसमोर गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवला जातो। काही घरांमध्ये गुढीची पूजा पंडितांकडून करून घेतली जाते, तर काही घरांमध्ये घरातील ज्येष्ठ मंडळी पूजा करतात। गुढीपाडव्याचा सण सर्वजण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात। लोक आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात। अशा प्रकारे हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। संध्याकाळ होण्यापूर्वी गुढी खाली उतरवली जाते आणि गुढीवर असलेली बत्ताशांची माळ घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटली जाते। म्हणूनच मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो नवीन वर्षाची सुरुवात, विजयाचे प्रतीक आणि निसर्गाच्या नवचैतन्याचा उत्सव आहे। हा सण आपल्याला सांगतो की जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्पांसह जीवनाची सुरुवात करा। ही होती गुढीपाडव्याची संपूर्ण कथा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन चालू करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। तोपर्यंत नमस्कार।